तर मग आम्ही पोचलो आहे सोमनाथ महादेव मंदिर आणि बघू शकता आम्ही तिथं उतरलेलो आहे. भाऊने गाडी वगैरे पार्किंग करून मग आम्ही म्हटलं आधी दर्शनच घेऊन घेऊया, कारण दुसऱ्या दिवशी होता सोमवार आणि खूप काही गर्दी होती. नंतर आम्ही मस्त छान दर्शन वगैरे घेतले. मोबाईल वगैरे नेले नाही होते, आतमध्ये बाहेरच ठेवले होते लॉकरला. आणि नंतर मग आम्ही 8 वाजता बाहेर आलो. आम्ही मग नंतर काही जेवण वगैरे केलं, नाश्ता केलं आणि इथं रूम वगैरे घेतली होती. आणि तिथलं वातावरण तुम्ही बघू शकता, इतकं छान होतं. नंतर आई आम्ही सर्वजण रूमवरती जात होतो, कारण की आम्हाला दुसऱ्या दिवशी जायचं होतं काय म्हणता गिरनार पर्वत. आणि इतकं गरम होत होतं ना, खूप काही गरमी लागत होती. नंतर मग आम्ही रूमवरती गेलेलो आणि बघू शकता इथलं वातावरण इतकं छान आहे ना. नंतर मग आम्ही तिथं गेलो आणि छान आरामच करून घेतलेला. आणि भावाच्या मुलीला एकदम मोकळं वातावरण होतं, खूप खेळल्या त्या खालती. मिनिमम आम्ही अर्धा ते पाऊण तास खालती थांबलो. नंतर भाऊ वगैरे आले, आम्ही रूमवरती गेलो, आराम केलं. आणि दुसऱ्या दिवशी नंतर आम्ही सकाळी एकदम फ्रेश झालो, आरामात उठलो. 6 सव्वा 6 झाले असतील आणि खूप काही आवाज येत होता म्हणून मी आवाज म्यूट केलेला आहे. आणि खरं सांगू का, आमचं दर्शन इतकं छान झालं होतं. महादेवाचं दर्शन घेतलेलं आहे, सोमनाथ महादेवांचं. आणि खरंच तुम्हाला सांगू का, खूप छान आरामात दर्शन झालं. एवढं आहे की तिथं आम्ही मोबाईल वगैरे नेला नाही, कारण लॉकरला ठेवून देता. फोटो वगैरे क्लिक केले नाही तिथले, कारण की हो. आणि नंतर मग आम्ही खाली गेलो, चहा वगैरे घेतला, नाश्ता केला आणि नंतर मग आम्ही दुसरीकडे निघालो. आणि मग नंतर आम्ही पोचलो आहे गिरनार पर्वत, जुनागड जवळ गिरनार पर्वत आहे, तिथं आम्ही पोचलो. आणि वहिनीचं आणि माझं सारखं काम चालू आहे, मोबाईल वगैरे फोटो पाडणे बस. आणि मामा आई सर्वजण पुढे जात होतो. आणि नंतर मग आम्ही गाडी वगैरे पार्किंग केली भाऊने. नंतर आम्ही तिथं लिफ्ट रोपटे वगैरे म्हणतो, तिथं भाऊने काही तिकीट वगैरे घेतले. नंतर मग आम्ही पोचलेलो आहे तिथं लिफ्टजवळ. आणि आतमध्ये बघू शकता खूपच छान केलेलं आहे. आणि बसण्यासाठी खूप काही म्हणजे कधी कधी गर्दी असते ना, तर इथं तुम्ही बसू शकता, असं आहे तिथं. पण आम्ही कारण सकाळच्या टायमाला गेलो, 9-9:30 वाजले असतील, तेव्हा एवढी गर्दी नव्हती. आणि सुमित आणि सुमितची मामी सारखं यांचं काही ना काही चालू असतं, फोटो वगैरे पाडणं. नंतर मग भाऊ आणि मामा अगोदर गेले, नंतर आमचा नंबर आलेला आहे. भाऊ आणि मामा तिथं बसलेले आहे आणि याच्यामध्ये आम्ही बसणार आहे, मी, आई आणि मिस्टर. सुमित मामाबरोबर गेलेला आहे. आणि नंतर मग मला बसता घेतली, थोडंफार भीती वाटली, पण मिस्टर बोलले काही घाबरू नको, आपण आरामात बसू. आणि मग मी समर्थांचं नाव घेतलं आणि बसून गेली. आणि एकदम स्लो चालत होतं बरं का कारण खूप काही उंचावर आहे ना पर्वत, 10,000 पायऱ्या आहे. आणि स्लो चालत होतं आणि एकीकडनं उतरत होतं आणि दुसरीकडून चढत होतो. 2च लिफ्ट जातं एका टायमाला. आणि खरं सांगू का, इतकं शांतता होती तिथं, स्लो चालत होतं एकदम. बघू शकता तुम्ही, एकदम स्लो चालत होतं. आणि तिकडनं उतरताना मात्र आपण पटकन उतरून जाऊ शकतो, पण फक्त मधामध्ये ना थोडंसं हळू स्लो होऊन जातं एकदम, कारण वेट वगैरे असतो. बघू शकता तुम्ही समोरचं किती स्लो येत आहे. आणि नंतर खाली उतरताना एकदम पटकन उतरतं. नंतर मी काही रील वगैरे बनवली, मिस्टर मला म्हणत होते काही घाबरू नको. आणि खरंच आहे ना, खूप काही आनंद येत होता या गोष्टीचा, कारण मी फर्स्ट टाईम आहे ना बसलेली इतक्या लांब. नाही तर मी पावागडला गेलेली आहे लिफ्टमध्ये, पण 20 ते 25 मिनटं लागतात. आणि बघू शकता तुम्ही, इतका डोंगर आहे आणि पहाड आहे ना, खरं खालचं बघितल्यावर बापरे, अशी भीती वाटत होती. पण ठीक आहे, काही हरकत नाही म्हटलं, आता आपण बसलेलो आहे, काही घाबरायचं कारण नाही. म्हटलं ठीक आहे. मग मी 5-10 मिनटं डोळे वगैरे लावून घेतले ते मी आणि वहिनीला. आम्हाला खरंच सांगू, दोघांना खूप भीती वाटत होती. आणि खालतीसुद्धा मंदिर आहे बरं का, बघू शकता तुम्ही, खालती इतकं भारी वाटत होतं, खूपच भारी वाटत होतं. नंतर आम्ही तिथं पोचलो, वरती उतरलो. वहिनी म्हणत होती तुम्ही मागे थांबल्या, मला खूप भीती वाटत होती. मी म्हणली मलाही, पण काही हरकत नाही. आम्ही तिथं उतरलो. आणि नंतर मग आम्ही असे काही काठी वगैरे घेतली, मी आईसाठी घेतली, मामाने सुद्धा घेतली. मामा मला बोलले तू पण घ्या. आणि आमची लहानी बाची बघा, ही तर एकदम बापरे विचारू नका, सरच होच म्हणते मला चढायचं आहे, काही घाबरत नाही, काही नाही, बिनधास्तपणे चढून गेली एकदम. आणि बघू शकता मग आम्ही वरती चढलो. आणि वरती चढता खेपी आम्ही आधी अंबे माताजीचं दर्शन घेतलं आहे. आणि त्या साईडला दत्त महाराजांचं मंदिर आहे, बघू शकता त्या साईडला
दत्त माऊली आहे, कारण तिथलं माझं आमचं थोडंफार राहून गेलेलं आहे दर्शन, कारण खूप काही गरमी वाढून गेली होती आणि लहान मुलं असल्यामुळे ना वेळसुद्धा कमी होता. बघू शकता हे त्या साईडचं आमचं दर्शन राहून गेलेलं आहे, कारण आम्हाला अजून त्या साईडला 2-2.5-3 तास लागणार होते. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही, जेवढं आपलं झालं आपण तेवढं करून घेतलेलं आहे, काही हरकत नाही. आणि खरं सांगू का, इतकं भारी वाटत होतं आम्हाला. आणि ऊन थोडंफार जाणवलं, मग नंतर ऊन काही जाणवलं नाही. आणि पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन घेतलेल्या होत्या मी, बहिणी, आम्ही सर्वजण. आणि खरं सांगू का, फॅमिलीबरोबर आपण जातो ना, खरंच तेव्हा आहे ना वेळ आणि टाईम पुढे जातो. आणि वारसुद्धा आम्हाला माहीत पडत नव्हता की आज हा वार येतो आहे. नंतर मग येताना भाऊ, मी आणि मामा आम्ही बसले, मिस्टर मागून येत होते, कारण एका टायमाला 7 जण घेत होते ते. नंतर मग आम्ही खाली आलेलो आहे.